सुस्वागतम. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 मधील मानवी वस्ती व भूमी उपयोजन यामधील मानवी वस्तीचा पूर्वार्ध पूर्ण केलेला आहे. आज आपल्याला मानवी वस्तीचा उत्तरार्ध म्हणजे भूमी उपयोजन हा भाग सुरू करायचा आहे. मागील व्हिडिओमध्ये ग्रामीण वस्ती व नागरी वस्ती याच्यामधील फरक आपण पाहिलेला आहे. शिवाय वस्त्यांचे प्रकार, लोकसंख्येनुसार वर्गवारी आणि नागरी वस्त्यांचे कार्यानुसार वर्गीकरण हा घटक पाहिलेला आहे. आजच्या तासाला आपल्याला भूमी उपयोजन या घटकाला सुरुवात करायची आहे. भूमी उपयोजन त्याला आपण युटिलायझेशन किंवा लँड यूज असं म्हणतो. भूमी उपयोजन म्हणजे भूमीचा वापर मानवाने कोणकोणत्या कारणांसाठी केलेला आहे त्याला आपण भूमी उपयोजन असं म्हणतो. तर भूमी आच्छादन, बऱ्याच वेळा हे दोनही शब्द एकाच अर्थाने वापरले जातात. भूमी उपयोजन आणि भूमी आच्छादन. अर्थात भूमी उपयोजन ही मानवी संकल्पना आहे, तर भूमी आच्छादन ही नैसर्गिक संकल्पना आहे. भूमी उपयोजनामध्ये प्रत्यक्ष जमिनीचा वापर मानवाने कोणकोणत्या कामांसाठी किंवा कारणांसाठी केलेला आहे त्याला आपण भूमी उपयोजन असं म्हणतो. भूमी उपयोजनामध्ये जमिनीचा वापर घरे बांधण्यासाठी, रस्ते निर्माण करण्यासाठी, उद्योगांची उभारणी करण्यासाठी, शेती करण्यासाठी किंवा अन्य वेगवेगळ्या कामांसाठी त्या ठिकाणची जमीन वापरलेली असते, त्याला आपण भूमी उपयोजन असं म्हणतो. तर भूमी आच्छादन म्हणजे काय, त्याला लँड कव्हर्ड असं आपण म्हणतो. आच्छादनामध्ये भूमीवर आढळणारे प्राकृतिक घटक म्हणजे ती भूमी किंवा जमीन कोणत्या प्राकृतिक घटकांखाली झाकलेली आहे, आच्छादलेले आहे, त्याला आपण भूमी आच्छादन असं म्हणतो. भूमी आच्छादनामध्ये प्रामुख्याने त्या भूमीवर असणारे नैसर्गिक घटक, उदाहरणार्थ वने, खडक, वाळू, त्याचबरोबर बर्फ, सरोवरे, नदी इत्यादी घटकांचे जमिनीवर असणारे आच्छादन त्याला भूमी आच्छादन असं आपण म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या परिसराचा किंवा महाविद्यालयाचा जर विचार केला तर महाविद्यालयाला उपलब्ध असणारी 105 एकरची भूमी किंवा जमीन जी आहे, या जमिनीचा किंवा भूमीचा वापर महाविद्यालयाने कोणकोणत्या कामांसाठी केलेला आहे याचं निरीक्षण आपण करू शकता. या भूमीचा वापर प्रशासकीय कार्यालय म्हणजे महाविद्यालयाचं ऑफिस, वर्गखोल्या, खेळाचे मैदान, रस्ते, ग्रंथालय, बॉटॅनिकल गार्डन, अंजीर बाग, विद्यार्थिनी वसतिगृह, क्रिकेट ग्राउंड किंवा अन्य वेगवेगळ्या कामांसाठी महाविद्यालयाच्या भूमीचा वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो. यालाच आपण भूमी उपयोजन असं म्हणतो. या भूमी उपयोजनाचा जर आपण विचार केला तर भूमी अभिलेख कार्यालयाने, पाठीमागे आपण पाहिले ग्रामीण वस्ती म्हणजे काय आणि नागरी वस्ती म्हणजे काय. भूमी अभिलेख कार्यालयाने भूमी उपयोजनाचे प्रामुख्याने 2 गटामध्ये वर्गीकरण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामध्ये ग्रामीण भूमी उपयोजन आणि नागरी भूमी उपयोजन असे 2 प्रकार प्रामुख्याने यामध्ये आपल्याला दिसतात. ग्रामीण आणि नागरी भागातील भूमी उपयोजनामध्ये भिन्नता असलेली आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण भागामधील भूमी उपयोजनाचा जास्तीत जास्त भाग हा शेतीशी निगडीत असतो किंवा शेती व्यवसायाशी संबंधित असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर नागरी भूमी उपयोजनाचा जास्तीत जास्त भाग हा निवास व विविध व्यवसायांशी निगडीत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. या अनुषंगाने भूमी उपयोजनाचे प्रमुख 2 प्रकार पडतात. त्यामधला आत्ता मी सांगितलेला जो आहे ग्रामीण भूमी उपयोजन आणि दुसरा भाग जो आहे तो म्हणजे नागरी भूमी उपयोजन. या दोन्ही भागामधल्या भूमीचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ग्रामीण भूमी उपयोजन प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायांशी निगडीत असतं, तर नागरी भूमी उपयोजन प्रामुख्याने द्वितीयक
तृतीयक, चतुर्थक व्यवसायाशी निगडीत किंवा संबंधित असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामधला पहिला भाग जो आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचा आहे, ग्रामीण भूमी उपयोजन. ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये भूमीचा वापर पहिल्या मुद्द्यामध्ये घेतलेला आहे वने. वनांखालील भूमीचा समावेश प्रामुख्याने ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये झालेला आपल्याला दिसतो. ग्रामीण भागामध्ये असणारी जमीन नैसर्गिक वनांखाली असेल, राखीव वने असतील, संरक्षित वने असतील, राज्यांची वने असतील किंवा त्या विशिष्ट गावामध्ये वनराई किंवा सामाजिक वनीकरणाच्या अंतर्गत भागामध्ये घेतलेला वनांखालचा भाग असेल, हा सर्व भाग प्रामुख्याने वनांखालील भूमीमध्ये होतो. त्याला आपण वन भूमी उपयोजन असं म्हणतो. दुसरा भाग जो आहे त्याच्यामधला बिगर शेती, नॉन ॲग्रिकल्चरल आपण ज्याला म्हणतो. बिगर शेती जी जमीन शेतीसाठी उपयुक्त आहे परंतु काही कारणास्तव त्या जमिनीचं रूपांतर आपण बिगर शेतीमध्ये केलेलं आहे. हा प्रकार दोन्ही वस्त्यामध्ये आपल्याला दिसून येतो, ग्रामीण वस्तीमध्येही आणि नागरी वस्तीमध्ये सुद्धा. तर बिगर शेती केल्यानंतर त्या बिगर शेती जमिनीवर लोकांच्या सोयीसाठी पायाभूत सुविधा निर्माण केलेल्या असतात. उदाहरणार्थ घरे बांधणे म्हणजे मानवाची निवास व्यवस्था उभारण्यासाठी बिगर शेती जमिनीचा वापर केला जातो, शहरी भागामध्ये सुद्धा आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा. रस्ते निर्मिती, महामार्गांची निर्मिती, रेल्वे मार्गांची निर्मिती, याशिवाय शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी निर्माण केलेले कालवे असतील, शहरामध्ये असणारे मोठमोठ्या गगनचुंबी इमारती असतील, ग्रामीण भागामध्ये छोटी मोठी दुकाने असतील, शहरी भागामधले मॉल्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग, ते खनिज आधारित असतील किंवा कृषी आधारित असतील. शक्यतो साखर उद्योग हे ग्रामीण भागामध्ये विकसित झालेले आपल्याला पाहायला मिळतात, कारण हे उद्योग शेतीशी संबंधित किंवा शेतीशी निगडीत असतात. त्यांना आपण कृषी आधारित उद्योग असं म्हणतो. थोडक्यात या कारणांसाठी म्हणजे वसाहती, रस्ते, कालवे, रेल्वे मार्ग, घरे, दुकाने, मॉल्स किंवा कारखाने यांच्यासाठी वापरलेल्या भूमीचा समावेश प्रामुख्याने बिगर शेती भूमीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तिसरा भाग जो आहे किंवा तिसरा भूमी उपयोजनाचा प्रकार जो आहे, ओसाड व अनुत्पादक भूमी. ओसाड व अनुत्पादक भूमी म्हणजे या जमिनीमध्ये कितीही प्रयत्न केला तर ती जमीन आपल्याला कृषी खाली आणता येत नाही, लागवडी खाली आणता येत नाही, अशा भूमीचा समावेश ओसाड व अनुत्पादक भूमीमध्ये केला जातो. त्यालाच आपण नापीक भूमी असं म्हणतो. तर अशी जमीन कोणती? उंच डोंगराचा तीव्र उताराची जमीन असेल, दऱ्याखोऱ्यांचा भाग असेल, घनदाट अरण्यांचा भाग असेल, ओसाड वाळवंटी प्रदेश असतील, दलदलयुक्त भाग असेल, अशा भूमीचा वापर मानवाने कितीही प्रयत्न केले तरी ही जमीन आपल्याला कृषी खाली किंवा लागवडी खाली आणता येणे शक्य नाही. अशा भूमीचा समावेश ओसाड व अनुत्पादक भूमीमध्ये होतो. त्यालाच आपण नापीक भूमी असं म्हणतो. भूमी उपयोजनाचा चौथा प्रकार जो आहे, कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीन. गायरान याचा अर्थ ग्रामीण भागामध्ये पाळलेलं पशुधन जगवण्यासाठी, पशुधनासाठी आवश्यक असणारा चाऱ्याची उपलब्धता होण्यासाठी विशिष्ट भागामध्ये गायरान म्हणजे गुरांना चारण्यासाठी राखीव ठेवलेली जागा जी असते त्याला आपण गायरान असं म्हणतो, चराऊ जमीन असं म्हणतो. ही चराऊ जमीन म्हणजे गायरान एकतर त्या गावाच्या ग्रामपंचायतीच्या मालकीचं असतं किंवा शासनाची मालकी या गायरान जमिनीवर असते. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचं मुख्य साधन म्हणून या गायरान जमिनीकडं पाहिलं जातं. यामध्ये गायरान जमीन जी आहे ही प्रामुख्याने त्या गावच्या मालकीचीच असते, म्हणजे ग्रामपंचायतच्या मालकीचीच असते आणि ग्रामपंचायतच्या उत्पन्नाचं साधन हा प्रमुख उत्पन्नाचं साधन म्हणून या जमिनीकडं पाहिलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर पाचवा प्रकार जो आहे भूमी उपयोजनाचा, अर्थात ग्रामीण भूमी उपयोजन आपण पाहतोय. यामध्ये किरकोळ वृक्ष, जे छोटी मोठी झाडं असतील,
किरकोळ वृक्ष आणि वृक्ष पिके व वनराई जमीन म्हणजेच काय, निव्वळ लागवडी खाली नसलेली जमीन, अर्थात पिकांखाली असते परंतु अन्नधान्याचं उत्पादन होत नाही अशी जमीन कोणती, तर वेगवेगळ्या प्रकारच्या फळबागा, विविध प्रकारच्या फळबागांखाली असणारे क्षेत्र प्रामुख्याने या भूमी उपयोजनामध्ये येते आणि ही जमीन शक्यतो खाजगी मालकीची असते. यामध्ये सफरचंदाच्या बागा, चिक्कूच्या बागा, केळीच्या बागा, द्राक्षाच्या बागा, याशिवाय डाळिंबाच्या बागा, पपई, अननस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फळांचं उत्पादन देणाऱ्या बागांची लागवड किंवा छोट्या छोट्या झाडांची लागवड बागेच्या माध्यमातून केली जाते. या जमिनीला आपण किरकोळ वृक्ष पिके व वनराई जमीन असं म्हणतो. प्रत्यक्ष सरकारी आदेशानुसार किंवा सरकारी धोरणानुसार ही वनांखाली नसते, परंतु छोटी वृक्ष असल्यामुळे त्याला वनराई अशा प्रकारचा शब्दप्रयोग वापरलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा 6वा प्रकार जो आहे पिकाऊ अनुत्पादक जमीन. पिकाऊ अनुत्पादक जमीन याचा अर्थ 5 वर्षापेक्षा जास्त काळ पडीत किंवा त्या जमिनीला पडीक जमीन असं आपण म्हणतो. ही जमीन पिकाऊ असते परंतु सध्या ती अनुत्पादक असते. काही कारणास्तव त्या जमिनीमध्ये पिकांचं उत्पादन घेतलं जात नाही किंबहुना शेती केली जात नाही. अशा जमिनीला पिकाऊ अनुत्पादक जमीन असं म्हणतात. ही जमीन 5 वर्षापेक्षा जास्त काळ पडीत किंवा पडीक असते. कोणत्याही वेळी या जमिनीची गुणवत्ता सुधारून लेवलिंग करून सपाटीकरण केलं जातं आणि या जमिनीला पुन्हा लागवडीखाली आणता येणं शक्य होतं. अशा जमिनीचा समावेश पिकाऊ अनुत्पादक जमिनीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये 7वा भूमी उपयोजनाचा जो प्रकार आहे चालू पडजमीन. चालू पडजमीन म्हणजे काय, जी जमीन 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळ जाणीवपूर्वक लागवडीखाली आणली जात नाही. याचा अर्थ काय, जाणीवपूर्वक पडीक ठेवली जाते की जेणेकरून जमिनीची नैसर्गिक गुणवत्ता वाढेल, नैसर्गिक सुपीकता वाढेल आणि पुढचं पीक अतिशय योग्य किंवा चांगल्या पद्धतीने आपल्याला घेता येईल. या हेतूने ही जमीन जाणीवपूर्वक पडीक ठेवली जाते, म्हणजे चालू आपण त्याला म्हणतो. गुणवत्ता सुधारण्यासाठी चालू पडजमीन ठेवण्याची पद्धती अलीकडच्या काळामध्ये विकसित झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर 7वा जमिनी वापराचा जो प्रकार आहे चालू पड शिवायची पडजमीन. आता आपण पाहिले चालू पड म्हणजे काय, 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी जाणीवपूर्वक पडीक ठेवलेली जमीन म्हणजे चालू पड. आणि आता आपण काय पाहतोय, चालू पड शिवायची पडजमीन म्हणजे काय, जमीन लागवडी योग्यच असते परंतु ही जमीन 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी आणि 5 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी पडीक राहते. म्हणजे चालू पड शिवायची पडजमिनीमध्ये कोणती जमीन येईल, की जी जमीन पडीक आहे परंतु किती, 1 वर्षापेक्षा जास्त काळ आणि 5 वर्षापेक्षा कमी काळ, म्हणजेच 1 ते 5 वर्षांच्या दरम्यान पडीक असणाऱ्या जमिनीचा समावेश चालू पड शिवायच्या पडजमिनीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. 9वा भूमी उपयोजनाचा जो प्रकार आहे तो म्हणजे निव्वळ लागवडीखाली असणारे क्षेत्र, की ज्या जमिनीमध्ये प्रत्यक्ष लागवडीखालील क्षेत्राचा समावेश होतो. प्रत्यक्ष पिकांचं उत्पादन मिळतं. शेतीमधून अन्नधान्य, भाजीपाला, कॅश क्रॉप, उद्योगांना आवश्यक असणारा कच्चा माल या शेतीमधून उत्पादित होतो. प्रत्यक्ष लागवडीखाली असणाऱ्या प्रत्यक्ष पिकं घेतल्या जाणाऱ्या जमिनीचा समावेश प्रामुख्याने निव्वळ लागवडीखालील क्षेत्रामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ग्रामीण भूमी उपयोजन हा घटक पाहिलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण नागरी भूमी उपयोजन हा घटक पाहणार आहोत. धन्यवाद.